आणि सांगून झालेले असताना या शहराच्या विकासाचे मुद्दे सांगितले गेले. आतापर्यंत काय झालं तेही सांगितलं. फटाके बरेच वाजत होते. फटाके वाजत असताना मी म्हटलं की एक फटाका इकडे लावला पाहिजे, कारण हे लोक शिवसेनेची गद्दारी करून गेले. उद्धवजींना नाव ठेवत होते की तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसता, आम्हाला ते सहन होणार नाही आणि म्हणून आम्ही गद्दारी करतो. आता काय करता इथे लोक काँग्रेसला नाव ठेवत नाही, परंतु जे शिंदे गटाचे गद्दार लोक हे कोणाबरोबर बसलेले आहेत. आणि मला असं वाटतं हा उमरगाचा आवाज मी उचलल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात हा सगळा विषय गेला. काही ठिकाणी बॅनर काढले, पण मी पाहिलं शहरात अजून उद्या सोय बघतो या सगळ्या विषयाची मी व्यवस्थित. परंतु एवढं महत्वाचं आपलं शहर, एवढ्या नगरपालिकेसाठी एवढा मोठा निधी आलेला उद्धवजींच्या काळात आणि नंतरच्याही काळात, असा निधी आलेला असताना इथे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे, आघाड्या भरपूर झालेल्या आहेत. वेगवेगळे चिन्ह कसे सांगत असतील मला माहिती नाही, परंतु आम्ही एकच सांगतो की आमची मशाल आहे. कुठे दाबा या शहरामध्ये मशाल मशाल मशाल, 2-3 काही सांगू नका साहेब, जिथे असेल तिथे मशाल दाबा म्हणून सांगून टाका. आणि त्यामुळे ही मशाल घेऊन आम्ही उभे आहोत. बाकीच्या पक्षाकडे पूर्ण 25 उमेदवार नाही. जी शिवसेना संपली अशा पद्धतीने प्रचार होतो. ज्या शिवसेनेत लोक नाही असा प्रचार होतो, त्या शिवसेनेचेच 25 उमेदवार आहे, बाकीच्या पक्षाचे 25 उमेदवार नाही. आणि नगराध्यक्षाचे उमेदवार जर बघितले, आता त्या चव्हाणांनी चांगलं सांगितलं, मी काही बोलत बसत नाही त्या विषयावर, परंतु अतिशय अनुभवी उमेदवार शिवसेनेने दिले आहे. ही शिवसेनेने जे आपले रजाक बाबूलाल अत्तार यांना उमेदवार दिले, 4 वेळेस नगरसेवक राहिले. नगरपालिका यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. आणि एकच उदाहरण देतो, हे नगराध्यक्ष असताना त्यांनी एक पाईपलाईन केली होती. ही पाईपलाईन होती समुद्राळ ते उमरगा, ही होती 3.5 कोटी रुपयाची. 3.5 कोटी. आता पाईपलाईन नवीन आहे 185 कोटी. मी 3.5 चे 7 झाले समजू शकतो, 7 चे 14 झाले समजू शकतो. 185 कोटी रुपयाची पाईपलाईन. पाणी किती दिवसाला येतं आपल्याकडे? ताई किती दिवसाला येतं पाणी? किती किती 15 दिवसाला पाणी येतं. जर एवढा पैसा खर्च केला जातो, 15 दिवसाला पाणी येत असेल, तर मला असं वाटतं हे लोक सत्तेवर बसलेले आहे. प्रशासक होता मागच्या 2-3 वर्ष, बरोबर आहे का नाही? यांना कोणत्याही स्वरूपात या शहरात मतं मागण्याचा अधिकार नाही. अरे रस्त्यावरची डुकरे कुत्रा सुद्धा तुम्ही उठवू शकत नाही, तर बाकी काय करू शकता तुम्ही? डुकराचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही, कुत्र्याचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून कोणाला साधे डुकर पकडण्याचं कॉन्ट्रॅक्ट कळत नाही. ते लोक नगरपालिका किंवा शहराचा विकास कुठून साधणार? आणि या शहरातले अनेक विकासाचे प्रश्न आहेत. आज हा उमरगा भाग म्हणजे तसा पाहायला गेलं तर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा भाग आहे. अनेक गुन्हेगार तिकडून येतात, इथे गुन्हेगारी करतात, अनेक गुन्हेगार इकडून गुन्हे करतात, तिकडे जातात, असे सुद्धा उदाहरण आहे. खून होतो, अनेक प्रकारचे व्यसनाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आहे. माता भगिनींना त्रास दिला जातो. परंतु या राज्यातले सरकार असलेलं याच्याकडे कोणतेही पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आज या शहरामधल्या स्मशानभूमी सुंदर नाहीये. आज या शहरामध्ये भाजी मंडई नाहीये, शॉपिंग कॉम्प्लेक्स नाहीये. आज या शहरामध्ये सीसीटीव्हीच्या घोषणा केल्या, निधी आला, परंतु निधी खर्च झाला नाही. सीसीटीव्ही कुठे हा प्रश्न आहे.
आज या शहरामध्ये खेळाडूंना खेळण्यासाठी क्रीडा संकुल जे सरकारने मंजूर केलेले खऱ्या अर्थाने, परंतु हे क्रीडा संकुल सुद्धा पूर्ण होऊ शकलेले नाही अशा प्रकारची स्थिती आहे. हुतात्मा स्मारकाचं सुशोभीकरण करायचं. हुतात्मा खऱ्या अर्थानं आता रजाकाराच्या आंदोलनाचं शीतल चव्हाणांनी भूमिका इथं सांगितली. आज या हुतात्मा स्मारकाचं सुशोभीकरण सुद्धा होत नाही. गणपती विसर्जनाची सुद्धा अजून पूर्णपणे सोय या ठिकाणी नाही. आपण अनेक कामं आज इथं बाकी आहेत. आज या ठिकाणी टॅक्स सुद्धा कसा आहे काय मला माहिती नाही. महापुरुषांच्या पुतळ्याची काय स्थिती आहे माहिती नाही. परंतु इथले लोक करणार काय हा प्रश्न आहे. जे उमेदवार उभे ते करणार काय. लंडनहून शिकून आलं म्हणून येथे पाहिजे जातीचे येळे गबाळाचे काम नव्हे. इथं या मातीतलाच पाहिजे. लंडनला शिकून आलेला हायफाय माणूस नाही पाहिजे. इथं या मातीतल्या लोकांशी नाळ जुळलेला माणूस पाहिजे. आणि तो नगराध्यक्ष म्हणून उमेदवार शिवसेनेनं दिलेला. नगराध्यक्ष असताना नगरपालिकेची गाडी सुद्धा वापरायची नाही. नगराध्यक्ष असताना सुद्धा दुचाकी वाहनावर या शहरात फिरायचं म्हणतं. इतका साधा आणि सरळ माणूस. उद्या एखादा पुन्हा लंडनला गेला तर त्याला काम कुठून सांगणार. हा माणूस आपण हात धरून काम करू शकू असा माणूस शिवसेनेनं दिलेला आहे. शिवसेनेला जातीयवादी म्हटलं जातं. हे शिवसेनेचं उदाहरण आहे. ज्या माणसाने 40 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो तो माणूस शिवसेनेने तो उमेदवारी दिलेली आहे. शिवसेना हिंदुत्ववादी जरूर आहे. शिवसेना हिंदुत्ववादी आहेच. पण शिवसेना मुस्लिमांचा आदर करते, बौद्धांचा आदर करते, सन्मान करते, ख्रिश्चनांचा सन्मान करते. ही शिवसेना आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांची शिकवण आहे. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा असं वाटलं होतं महाराष्ट्राला की उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेना कशा पद्धतीनं राज्य करणार. पण कोविडचा काळ आला. आता कोणीतरी भारतीय जनता पार्टीचा नेता असा म्हटला की मोदीनं तुम्हाला लस दिली म्हणून तुम्ही जगले. अरे या मोदीची लस या महाराष्ट्रातूनच पुनावालाने निर्माण केली होती. लक्षात ठेवा. उद्धवजी ठाकरे साहेबांनी कधी हिंदू केले नाही, कधी मुस्लिम केले नाही, कधी दलित केले नाही, कधी ख्रिश्चन केले नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली. आपण बांधवांनो एक सर्वसामान्य माणूस, हाडाचा शिवसैनिक इथं उमेदवार दिलेला आहे. गुन्हेगार पण नाही आणि गुत्तेदार पण नाही. सामान्य कार्यकर्ता इथं उमेदवार आहे. लक्षात ठेवा. धनशक्ती येईल. मागच्या 3-4 वर्षात खूप कमावले आणि पुण्यामध्ये ठेवले. बरोबर. शिवसेनेत असताना कसे होते साधे.